आज गोकुळाष्टमी, तर गोकुळाष्टमीला आपण जाऊया कृष्णाच्या जन्माच्या ठिकाणी. कृष्णाचा जन्म मथुरेमध्ये एका कारागृहात झाला होता आणि त्याला कंसाने कृष्णाच्या आईला आणि वडिलांना म्हणजे वसुदेव आणि देवकीला बंदिवान करून ठेवलं होतं. आणि त्या कारागृहातच त्यांचा कृष्णाचा जन्म झाला. हे कारागृह वसुदेव देवकी आणि बाळकृष्ण. जन्म झाल्या झाल्या कृष्णाला वसुदेवानी यमुना नदीतून नेलं गोकुळात. यमुना नदीला खूप पूर आलेला होता आणि पूर आलेला असताना छोट्याशा कृष्णाला टोपलीत घालून वसुदेवानी यमुना नदी पार करून वृंदावन गोकुळमध्ये घेऊन आले. आणि नंद आणि यशोदा यांच्या घरी त्यांनी कृष्णाला सोपवलं, कारण मथुरेमध्ये त्याच्या जीवाला खूप धोका होता. आणि नंद आणि यशोदा हे कृष्णाचे पालक माता पिता. तर इथे हे नंद घर आहे आणि पूर्ण नंद गाव वसवलेलं आहे. या गोपिका आहेत ज्या लोणी काढतात. सगळं एकदम खुशहाल गाव आहे, विहीर आहे. तर गोकुळ. आणि आपण कृष्णाच्या खूप साऱ्या बालकथा बघतो, ऐकतो. तर त्यातली एक म्हणजे उखळीला बांधलेलं असतं कृष्णाला यशोदेनी, नटखट असल्यामुळे. आणि उखळीला बांधलेला असून सुद्धा तो जंगलात जिथे 2 झाडं असतात त्या झाडांना पाडून कृष्ण उखळीतनं स्वतःला सोडवून घेतो. आणि ते झाडं म्हणजे शापित गंधर्व असतात, त्यांना मुक्ती मिळते, अशी कथा आहे. तर तो देखावा आपण इथे केलाय. आणि आता आपण बघूया कृष्णाचा जन्म. त्याची लाडकी दहीहंडी बांधली आपण इथे आणि पाळण्यात ठेवलेला हा कृष्ण आहे.